पूर्ण करतात यासाठी सुद्धा असताना दिसून येते. परंतु ज्यावेळेस आपण एखादा आंदोलन करतो त्यातून काहीतरी मार्ग काढायचा असतो. संबंधित विभागाने 31 मार्चच्या अगोदर हा रस्ता पूर्ण करावा असं सांगितलंय आणि त्यांनी तो शब्द पाळावा. कवर मोबाईल हे तर करावं लागेल त्याच्यासाठी पाणी मारण्याचं काम मागे नव्हतं, परंतु आता वेगवेगळ्या कामासाठी कुणी दवाखान्यात, कुणी परीक्षेला, कुणी कुठेतरी गेलेलं असतं, त्या वाहनामध्ये ते अडकलेले असतात आणि त्यामुळे 15 मिनिटापेक्षा जास्त रस्ता रोको करू नये असे न्यायालयाचे निर्देश असतात. त्यामुळे आपण एक शांततेच्या मार्गाने आंदोलन थांबवावं आणि डिपार्टमेंटनी पुन्हा आंदोलन करण्याची वेळ पडणार नाही या पद्धतीने तातडीने काम करावं. तुम्ही कॉन्ट्रॅक्टर वाटून घेतले तुमचं काम नव्हतं त्यांना कळायचं. तुम्ही शासनाची माणसं तुम्ही आम्हाला सांगता तुम्ही हित आंदोलन केलं म्हणजे आम्ही काय एवढं पण आहेच ना, पुढं काय विषय नाही का? तुम्ही शासकीय माणसं दोन्ही पदाला बोलून घ्यायचं. अहो त्यांना गाडी उभासा त्यांना रोड दाखवा. आम्ही एवढे बोलून घेतले आम्हाला म्हणते कळत अडवलं त्यांचे बी कारण माहितीच नाही लोकांना, कशासाठी अडवलं त्याचं बी काहीतरी पर्याय निघाला प्रश्न आहे तुमचा. तुमचे सगळे आवाज आलेले आमच्याकडे आम्ही ते मुंबईला ऍक्च्युअली पाठवले. त्याच्या त्यांचा निर्णय कवर होणार ते रोड पडणार का मग ऐकून घ्या. काम नाही केलं तर कोर्ट आम्हाला सांगतो. थोडक्यात सस्पेंड पण करू शकते का कोर्ट आम्हाला 31 मार्च पर्यंत काम नाही केलं तर एवढी सिरियस गोष्ट आहे. आणि फक्त हेच नाही असं झालं साहेबांची मीटिंग मला फक्त वाटतं तुम्ही विचार प्रत्येक 10 दिवसाला CRO कार्यकारी दर आठवड्याला मीटिंग होते. किती प्रोग्रेस आहे, किती कंप्लीट झालं पण सेपरेट डायरेक्ट त्यांना फोन येतो. कुणाचा भरून पण त्यांचं स्पेशल लक्ष आहे फक्त ह्या 2 प्रोजेक्टवर. पहिले शेड्यूल आणि शेड्यूल करावं. काही करून आम्हाला इथे स्मार्ट वर्क असतं कंप्लीट करायचं. त्याच्यानंतर काम काय बघत चला आता बरेच लोकांची रोड जाऊन बघा. आमच्या समोर गावाकडे चला. रोज 2 टाइम लक्ष्मी पंच नाही गेलं. एक ताब्यात टँकर कोणा ताब्यात मग त्याला सांग काय नाही ठेप सांग कोणाची बोलून घ्यायचं बोलून घ्या. सर बोला तुम्ही. सर बोला तुम्ही आता सरांना बोलून द्या.